नमस्कार सेविका ताईनो, मी पुष्पवती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका व्हिडिओ भगिनीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते। सेविका ताईनो, आपण सगळ्यांनी आज जो आपण ECC डे कार्यक्रम साजरा करणार आहोत, तर त्या कार्यक्रमाचा आपल्याला जीपीएचा फोटो पण काढायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला यादी पण अपलोड करायची आहे। अगदी 2 ते 3 मिनिटाचा व्हिडिओ असेल, पूर्ण बघा आणि आज 1 वाजेच्या आत तुम्हाला ही लिंक भरून कुठल्याही परिस्थितीमध्ये टाकायची, अन्यथा आपण कार्यक्रम जरी घेतला असेल तरी त्याला काही उपयोग नाही। म्हणून आपण ECC डे कार्यक्रम जेव्हा पण घेतला तर तो साधारणतः 12 वाजेच्या आत किंवा 1 वाजेच्या आत लगेच तुम्हाला तो भरायचा असतो। तो भरायचा आपल्याला मग सगळ्यांना माहिती आहे की लिंक ओपन केल्याबरोबर सगळ्यांचं आपल्या टीपीच्या ग्रुपवर लिंक आलेली असेल, त्या लिंकवर क्लिक करा। क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे नाव टाकायचं आहे, इथे तुम्ही जो व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे टीपीच्या ग्रुपला तो टाकायचा आहे, त्याच्यानंतर 11 अंकी कोड टाकायचा आहे, त्याच्यानंतर वडिलांची उपस्थिती कार्यक्रमाला, मातांची उपस्थिती, एवढं सगळं तुम्हाला भरून टाकायचं आहे। त्याच्यानंतर मग फोटो अपलोड करायचा आहे। मग त्याचे हे सगळं भरून झाल्यानंतर मग तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे, इथं क्लिक करून तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे। आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला फोटो अपलोड करून झाल्यानंतर मग यादीचा फोटो तुम्हाला इथं टाकायचा आहे। बघा आता मी जीपीएचाच फोटो टाकलेला आहे, तुम्ही पण तोच टाका। तो झाल्यानंतर खाली आपल्याला यादीचा फोटो अपलोड करायचा आहे। यादीचा फोटो अपलोड करण्यासाठी परत आपल्याला इथं क्लिक करावं लागेल। तिथे मी तुम्हाला डायरेक्ट फोटो अपलोड केलेला दाखवला, आता इथे दाखवते यादीचा देखील फोटो काढून ठेवायचा आणि काढलेलाच फोटो आपल्याला इथे टाकायचा। तर आपण इथं क्लिक करणार आहोत। इथं क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर हे पेज ओपन झालं की इथे आपल्याला जो आपण फोटो काढलेला असेल तो वरच येतो। आता बघा इथं तर बघा माझा यादीचा फोटो इथं आहे, ते याच्यावर मी क्लिक करणार। याच्यावर क्लिक केल्यानंतर मग आपल्यासमोर डनचा ऑप्शन येणार आहे, सगळ्यांना माहिती, परंतु तरी माझ्या काही भगिनी नवीन असतील त्यांच्यासाठी सांगते। तर त्याच्यानंतर डनवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आपली यादी अपलोड झाल्यानंतर मग आपल्याला इथं सबमिटवर क्लिक करायचं आहे। बघा अशा पद्धतीने तुम्हाला ECC दिवस नोंदणी फॉर्म वाज सक्सेसफुली मेसेज आला, म्हणजे तुमचा फॉर्म जो आहे तो भरला गेला। अशा पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरायचा, म्हणजे आपल्याला जी नेहमीची लिंक असते ताईंनो ती भरायची आहे। ह्यावेळेस फक्त एवढाच बदल आहे की इथे तुम्हाला आधी फोटो अपलोड करायचा आहे, त्याच्यानंतर मग इथे तुम्हाला यादीचा फोटो अपलोड करायचा आहे। जो आपण कार्यक्रम घेतला तर त्याचा आपल्याला आता माझा जी लिंक आहे त्या लिंकवर माझा फॉर्म हा भरून झालेला आहे। परत आपल्याला समोर असं पेज येतं, टेन्शन घ्यायचं नाही। एकदा तुम्हाला सक्सेसफुलीचा मेसेज आला म्हणजे तुमची लिंकवर ती माहिती अपलोड झाली। त्याच्यामुळे दरमहा आपल्याला जी लाभार्थ्यांची बघा बालकांचं नाव आहे, त्याच्यानंतर लिंग आहे, जन्मतारीख आहे, मोबाईल नंबर आहे, तर ही यादी आपली 3 ते 6ची मुलं आणि मुलींची तयारच ठेवायची आणि तिचा स्क्रीनशॉट म्हणजे फोटो काढून ठेवायचा आणि तोच आपल्याला दर महिन्याला अपलोड करायचा असतो। परंतु या महिन्याला आपल्याला इथं जो आपण कार्यक्रम राबवला, कारण की या महिन्याला पालक मेळावा घ्यायचा होता, तर पालक मेळाव्याचा फोटो आपल्याला इथं अपलोड करायचा होता। तर अशा पद्धतीने ताईंनो, जर तुम्ही अजून लिंक भरली नसेल लगेच व्हिडिओ बघा आणि लगेच भरा, उशीर करू नका, नाही तर तुमची लिंक भरलेली ग्राह्य धरली जाणार नाही। आजच्या वेळेपुरतं एवढंच, धन्यवाद।